जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेर शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे। शहरातील पेटकर हॉस्पिटल समोर दररोज मोकाट गायी जनावरांकडून घाण केली जात असल्यामुळे परिसर अस्वच्छ होत होता। या पार्श्वभूमीवर डॉक्टर पेटकर यांनी स्वतः पुढाकार घेत रात्री 2 वाजता हॉस्पिटलमध्ये येत मोकाट जनावरांना हकलून लावले। त्यांच्या या प्रयत्नांमुळे शनिवारी सकाळी हॉस्पिटल समोर जनावरांची घाण दिसून आली नाही। मात्र यासाठी डॉक्टरांना रात्रीच्या वेळी मोठा त्रास सहन करावा लागला। मोकाट जनावरांच्या समस्येबाबत प्रजासत्ताक न्यूजने वेळोवेळी बातम्या प्रसारित करूनही नगर परिषद प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही। त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। दरम्यान या मोकाट गायी जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी ठाम मागणी डॉक्टर पेटकर यांनी नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे। मी डॉक्टर सुधाकर पेटकर देवी गल्लीमध्ये गेल्या 50 वर्षापासून प्रॅक्टिस करतोय। परंतु एवढ्या एक वर्षापासून माझ्या हॉस्पिटलच्या आजूबाजूला मोकाट जनावरांचा जो काही त्रास होतो तो खरोखरच अतिशय त्रासदायक आणि अतिशय वाईट अशा पद्धतीचा आहे। जवळजवळ आज काल रात्री मी 2 वाजता जवळजवळ 30 ते 32 मोकाट जनावरे हुसकून लावली आणि त्यामुळे आज जरा थोडंसं बरं वाटलंय। तर ह्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त म्युन्सिपाल्टीने करावा अशी अनेक दिवसांपासून आम्ही अनेक वेळा तक्रार केलेली आहे, परंतु त्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त होत नाही। म्युन्सिपाल्टी फक्त देखावा करते, परंतु स्ट्रिक्ट अशा प्रकारची ऍक्शन घेत नाहीये। तर त्याबद्दल मला सांगताना अतिशय वाईट वाटतं की कृपया म्युन्सिपाल्टीने या बाबतीत स्ट्रिक्ट अशी कडक अशी भूमिका घेऊन कोणाच्या याला दबावाला बळी न पडता त्यांनी स्वतः या जनावरांचा बंदोबस्त करावा अशी या देवी गल्लीतल्या नागरिकांतर्फे मी नम्र विनंती करतो। धन्यवाद। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि 10 अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।